आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। महिमा देतो मी प्रभूला, स्तुती करतो त्याची। अद्भुत रीतीने देव या दिवसामध्ये पुष्कळांच्या जीवनाचं परिवर्तन करत आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुंदर संधी प्रभूनं औरंगाबाद या ठिकाणामध्ये पण जाण्याची सेवा करण्याची दिली, परंतु त्या सेवेमध्ये जर सगळ्यात चांगली सभा जर कोणती झाली असेल, पुष्कळ दोन मोठ्या सभा झाल्या। एक सभा औरंगाबादमध्ये रांजणगाव या ठिकाणात झाली, 3,500-4,000 हजार लोक त्या ठिकाणात उपस्थित होते। त्यानंतर शहरामध्ये एक सभा झाली, त्याही ठिकाणामध्ये पुष्कळ लोक होते, परंतु एक खास पास्टर आणि लीडरसाठी एक सभा झाली। आणि ती सभा ज्यावेळेस ती सभा संपल्यानंतर काही पाळक लोकांना मी भेटलो। ते म्हटले की आजचं सेशन जर झालं नसतं तर कदाचित आमच्या जीवनामध्ये पुष्कळ निराशा आम्ही अनुभवली आणि त्यामुळं कदाचित आम्ही सेवेपासून दूर गेलो असतो। परंतु आज जे शिक्षण, जे वचन आम्हाला समजलं, जे शिक्षण आम्ही घेतलं आणि याच्याद्वारे पुन्हा एकदा मिनिस्ट्रीमध्ये उभं राहण्यासाठी प्रभूने आम्हाला सहाय्य पुरवलं। ते म्हटलं की हे आम्हाला फार आवश्यक होतं। माणसं देवाकडे आणण्याचं काम सेवक लोक करतात, आत्मे देवाकडे आणले जातात सेवकांच्या द्वारे। म्हणजे एखादा व्यक्ती जर गेला तर सेवक परत आणेल, तो 100 लोक आणेल, लाख लोक आणेल। मोशेच्या द्वारे 6 लाख लोकांचं नेतृत्व पुरुष स्त्रिया मिळून जर आम्ही बघितलं तर 30 लाख असं म्हणतात। म्हणजे एक सेवक उभा राहिला तर लाखो लोकांचं तारण होतं। सेवक जर माघारी गेला तर मात्र फार मोठं नुकसान मिनिस्ट्रीचं होतं। परंतु मी प्रभूची स्तुती करतो की देवानं या सेवकांना उभं केलं। जवळजवळ 75 पाळक लोक त्या ठिकाणामध्ये त्या पास्टर कॉन्फरन्ससाठी होते आणि संपल्यानंतर मग त्या ठिकाणामध्ये ते पाळक लोक म्हटले होते की पास्टरांशी आम्हाला थोडंसं बोलायचं आहे, कारण आमच्या मनामध्ये काही डाऊट्स आहेत, ते क्लिअर होणं गरजेचं आहे। परंतु ज्यावेळेस ती मीटिंग संपली आणि मग ते म्हटले बोला आता तुम्हाला यांच्याशी काय बोलायचं। ते म्हणले काय बोलायचं, सगळं तर वचनातनं क्लिअर झालेलं आहे। म्हणजे देवाचं वचन जे आहे ना ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे, सगळ्या प्रश्नांचं उत्तर। अजून एका बहिणीचा कॉल मला काल आला होता। ती म्हटली की माझ्या घरामध्ये कोणी येशूला मानत नाही, सगळे येशूच्या विरोधात आहेत, कोणी येशूचा स्वीकार केलेला नाहीये। परंतु मी ज्या ख्रिस्ताची ओळख मला नव्हती, परंतु यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मला बायबल काय ते समजलं, शास्त्र किती सोपं आहे, पिता कोण, पुत्र कोण, पवित्र आत्मा कोण, या सगळ्याची जाणीव मला झाली। माझा विश्वास देवावरचा मजबूत झाला। आणि मग तिचा लग्नाचा फार मोठा प्रश्न होता की माझं लग्न व्हायला पाहिजे आणि अनेक दिवस ती समस्या तशीच होती। परंतु प्रार्थना केल्यानंतर त्यास तिने मला रिक्वेस्ट केली की माझ्या लग्नाची समस्या सुटावी आणि ती अवघ्या 2च महिन्यात माझं खूप चांगलं लग्न झालं। देवानं मला एक उत्तम जीवन साथी दिला। म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, टेन्शन घेऊ नका लग्नाचं, पण नाही का बरेच लोक लग्नात जमत नाही म्हणून पाशी घेत, झाल्यावर बी घ्यावीच लागते। थोडंसं जगा, थोडंसं जगा, चांगलं जगा, प्रभूला पसंत पडणारं जीवन जगा। आणि म्हणून आज आम्हाला सगळ्याला देवाच्या जवळ जायचंय। माणसाच्या जवळ गेले की हताश, निराश, पाहतो कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या जवळ गेलं की तुम्हाला असं वाटतं उगाच याच्या समोर आलो, नाही का। तर ती व्यक्ती तुम्हाला निराश करते, डिस्टर्ब करते। तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या त्यांच्याकडे घेऊन जाता, परंतु तुमच्या पदरामध्ये कधी चांगलं येत नाही। देवाजवळ जाणं ही प्रत्येकाची गरज आहे। आमेन। प्रत्येकाला वाटतं देवाच्या जवळ जावं, परंतु ज्यावेळेस आम्ही आमचा विचार करतो त्यावेळेस आम्हाला कळतं
मी देवाच्या जवळ पोहोचू शकलो नाही, देवाच्या जवळ गेलो नाही. जायचं तर इच्छा आहे, परंतु तिथं जाण्यासाठी अनेक प्रकारची अडखळणं तुम्हाला पार करावी लागतात. एवढं सोपं नाही देवाच्या जवळ जायचं. मग आम्ही पाहतो मोशे सुद्धा त्या डोंगरावरती जात असताना त्याला सुद्धा पुष्कळ प्रकारच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागलेलं आहे. देवाच्या मार्गामध्ये चालताना, देवाच्या समक्षतेमध्ये उभं राहताना तुम्हाला अनेक गोष्टींचा अनुभव येणार आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की मला देवाच्या जवळ जायचंय. अजून एक गोष्ट आहे का, जर तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकला नाही ना तर तुमचा जन्मच व्यर्थ आहे. जन्माला आल्याचं तुम्हाला काही सार्थक होणार नाही. म्हणून तर योहान त्याला म्हणतो की प्रभूजी मला तुम्ही कुठं राहता ते पाहायचं आहे. मोशे सुद्धा म्हणतो, एवढे अद्भुत अलौकिक चमत्कार त्याने अनुभवले, पण शेवटी तो म्हणतो देवा मला तुला पाहायचंय, म्हणजे तुझ्या जवळ मला यायचंय. देवाच्या जवळ जा. अजून एक गोष्ट मला सांगतो, ज्या दिवशी तुम्ही देवाच्या जवळ जाता ना त्या दिवशी तुम्ही स्वतःला विसरून जाता. आमेन. तुमची व्याधी, तुमचे विकार, तुमचे प्रश्न, तुमच्या कटकटी, तुमचे वादविवाद, तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या, तुम्ही देवाच्या जवळ नसल्या कारणानं या गोष्टी तुम्हाला मोठ्या वाटतात. ज्या दिवशी तुम्ही देवाच्या जवळ जाताना तुम्हाला मोठे मोठे प्रश्न सामान्य प्रश्न वाटायला लागतात. मग देवाच्या जवळ जाण्यासाठी अडखळणं कोणती आहेत, हाच विषयच आहे. देवाकडं येण्यासाठी अडखळण. प्रत्येकाला वाटतं देवाच्या जवळ यावं. आम्हाला वाटतं आमचे लेकरं देवाच्या जवळ असे, बायकोला वाटतं माझा नवरा देवाजवळ असावा, देवाच्या जवळ त्यानं यायला पाहिजे. मग तुम्हाला वाटतं, तुमच्या पत्नीला वाटतं, तुमच्या पतीला वाटतं, तुमच्या लेकरांना वाटतं आणि तुम्हाला स्वतःला पण वाटतं प्रत्येकानं देवाच्या जवळ यावं, पण त्याला अडखळण आहे. आणि जर तुम्हाला अडखळण कळालं की आपोआप तुम्ही त्या अडखळण बाजूला काढणार आहात. अडखळण तुम्हाला काढावं लागेल, असंच नाही तुम्हाला तिथं पुढे जाता येणार. कोणी असं म्हटलं की चला माझं अडखळण दूर व्हावं म्हणून प्रार्थना करा, फार सोपं आहे. बरेच लोक सांगतात मला प्रार्थना करताना झोप लागती म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. झोपतो कोण बाबा? तू. आणि प्रार्थना कोणी करायची? पाकानं. अडखळण तुला माहितीये झोप लागते, मग झोपेवरती तुला विजय मिळवता आला पाहिजे ना. येशूनं पण पाहिलं, शिष्य ज्यावेळेस प्रार्थना करत असताना येशू माघारी आला आणि त्यांनी झोपलेत. मग त्यांनी प्रार्थना केली का, यांना हे देवा यांना शक्ती पुरव आणि यांच्यामध्ये एनर्जी घाल आणि यांना माझ्यावर प्रार्थना. मग ते परत 3दा त्यानं बघितले ते झोपले होते. झोप हे त्यांचं अडखण आहे. समस्या आमच्यामध्ये आहे, आम्हाला आमचं अडखण काढलं पाहिजे, माहिती व्हायला पाहिजे अडखण काय आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस लाजरसला आणि तो मेलेला असताना कबरेकडे गेला आणि त्याला लाजरसला जिवंत करायचं होतं, पण तो काय म्हटलं माहिती का, धोंड तुम्ही बाजूला काढा, माझे शब्द त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. अडखळण आहे, मग कोण बाजूला काढणार धोंड? कोण अडखण दूर करणार आहे? तो म्हटला धोंड तुम्ही बाजूला काढा, तुम्हाला अडखण दूर करावं लागणार. जोपर्यंत तुम्ही अडखण दूर करत नाही तोपर्यंत चमत्कार तुम्हाला अनुभवता येणारच नाही. आता येशू लाजरसला जिवंत करतो म्हणजे त्याने म्हटलं पाहिजे होतं धोंड बाजूला हो, त्याने म्हणायला पाहिजे होतं. जर मेलेला व्यक्ती जिवंत करतो तर तो धोंड पण बाजूला काढू शकला असता. ऐका अजून एक गोष्ट, लाजरसची धोंड त्यानं बाजूला काढली, पण येशू ज्या कबरेमध्ये होता आणि त्या कबरेवर पण धोंड होती, त्या कबरीची धोंड मात्र देवदूताने येऊन बाजूला सारली. मग लाजरसची कबरीची धोंड त्यांनी का नाही बाजूला सारली, किंवा येशूनं का नाही म्हटलं की धोंड बाजूला हो? येशूची धोंड निघाली, त्याचं कारण आहे लाजरस तो कबरेमध्ये आहे आणि त्याच्या प्रिय लोकांना त्याला कबरेतच ठेवायला आवडतं. पुरावा काय? येशू ख्रिस्त त्या घरामध्ये आला आणि त्या मरीला म्हटला चला आपण कबरेकडे जाऊ, लाजरसकडे जाऊ. त्यास ती काय म्हटली, तो आता मरून 4 दिवस झालेत, आता धोंड बाजूला काढू नका, बाहेर वास येईल त्याचा. बऱ्याच लोकांना धोंड काढायला आवडत नाही, अडखण काढायला आवडत नाही. आणि बायबल काय सांगतं, देवाच्या जवळ आम्हाला जायचं तर धोंड बाजूला काढली पाहिजे.
थोड बाजूला काढायला पाहिजे, अडखळणं दूर केली पाहिजे. मग कोणती अडखळणं आहेत जी देवाकडे आम्हाला येऊ देत नाहीत? देवाकडे येण्याचं अडखळ वाचूया. होशेचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. देवाकडे येण्याचं अडखळण कोणतं आहे? कोणत्या कारणामुळे आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही त्या संबंधाने मी पाहणार आहोत. होशेचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाही. कारण अनाचार बुद्धी त्यांच्या ठाई आहे. परमेश्वराला ते ओळखीत नाही. पहिलीच गोष्ट, का देवाकडे आम्ही जाऊ शकत नाही? कोणतं अडखळ? तर शास्त्र काय सांगतं माहिती का? त्यांची कर्म. माणसाला सगळ्यात मोठं अडकण देवाकडे जाण्यासाठी काय असेल तर त्याचं कर्म आहे. मग कोणतं काम आहे, कोणतं कर्म आहे जे देवाकडे तुम्हाला येऊ देत नाहीये? इथं त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे, आमची कर्म आम्हाला देवाकडे वळू देत नाही. आमचं काम. मग कदाचित तुमचं जगातलं पण काम असेल. मारतेला तो म्हणतो ना, मारते तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते, मरियेनं तिचं काय तक्रार होती? मरिया काम करत नाही. काय तक्रार आहे तिची? ती काम करत नाही ही तिची तक्रार आहे. पण मरियेनं ते अडखण काढून टाकलं. तिला माहिती येशू गेल्यावर पण काम करता येईल ना. हालेलुया. कामच करायचं ना तुम्हाला. मग येशूला दाखवताना तुम्ही काम करणार आहात. मार्थेचा प्रश्न काय माहिती का? तिला काम दाखवायचंय, तिला येशूला काय आवडतं ते दाखवायचं नाही. बऱ्याच लोकांना आपली काम अडखळणं आहे. नुसतं तुमचं घरातलं कामच नाही सांगत बरं का मी, पहिलं तर तुमचं घर काम आहे, ते पण तुम्हाला अडखळण आहे. बऱ्याच लोकांना प्रार्थनेसाठी देवाच्या जवळ जायला त्यांना असं वाटतं की माझं काम महत्वाचं आहे. निश्चित तुम्हाला 6 दिवस काम करावं लागणार आहे, पण 7वा दिवस हा तुमचा दिवस नाही, तो देवाच्या जवळ जाण्याचा दिवस आहे. तो देवाच्या जवळ पोचण्याचा दिवस आहे. कामाची सबबी सांगून, तक्रारी करून तुम्हाला असं वाटतं यापासून मी स्वतःची सुटका करून घेऊ शकेल. नाही. देवानं जग निर्माण करण्यामागचा हेतू काय? तुम्हाला निर्माण करण्यामाग हेतू काय? काय योजना होती परमेश्वराची? या जगामध्ये तुम्ही भरकटून जावं, जगामध्ये तुमचं कामकाज तुम्ही करत राहावं. अहो, तुम्ही एदेन बागेतनं बाहेर गेल्यावर देवानं तुम्हाला सांगितलं तू कष्ट करून खाशील, पण ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञेमध्ये काय सांगितलं? 6 दिवस तू श्रम करशील, पण 7वा दिवस मात्र तुला देवाला भेटण्याचा दिवस आहे. पहिलं तर तुमचं जगातलं काम. देवापेक्षा तुमचं काम कधीच मोठं असू नये. कधीच मोठं असू नये. कारण काम पण देवानंच तुम्हाला दिलेलं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं ताकद दिली तर तुम्ही कष्ट करणार. देवानं तुम्हाला जीवन दिलं तर तुम्ही तुमचं कुटुंबाचं पालन पोषण करणार. देवानं तुम्हाला कृपा पुरवली तरच तुम्ही जिवंत राहणार. अन्यथा जे कामकाज तुम्ही करत आहात, ऐका, दावीद म्हणतो मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. त्यानं आपल्या राजकामाला महत्व दिलं नाही, पण त्यानं देवाच्या मंदिराला महत्व दिलेलं आहे. कोणतं अडखण तुमच्याकडे आहे? कोणतं अडखण तुमच्याकडे आहे? देवाकडे जाण्यासाठी पहिलंच अडखण तुमचं काम. मग ते तुमचं जगाचं काम असेल, तुमचं घरातलं काम असेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं जागा जर कोणती असेल तर ते परमेश्वराचं भवन. आमेन. बरं का, दुसरं जगातली मोठी जागाच असू शकत नाही. आणि आता लोकांना ते कळायला लागलंय. आता लोकांना ते कळायला लागलेलं आहे. आज सकाळी राठोड पती पत्नी पुण्यावरून आले. ते म्हटले आम्ही देवाजवळ प्रार्थना करत होतो की देवा आम्हाला तिकडे जाता येत नाही तर तुझ्या सेवकाला तरी पाठव. आणि मग मी ख्राइस्ट चर्च मध्ये गेलो. ते म्हटले देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि तुम्ही तिथं आले. पण आम्ही म्हटलं जरी देवाचे सेवक तिथं आले ना तरी आपल्या प्रश्नांसाठी तिथं जावं लागेल का? कारण तिथं गेल्यावर तिथं वेगळंच आहे. हे लोकांना समजायला लागलं. आम्हाला पण ते समजलं पाहिजे. अडखळण बाजूला काढलं पाहिजे. काम बाजूला सारा. मरियेनं काम बाजूला टाकलं आणि येशूच्या चरणाजवळ येऊन बसली. लक्षात ठेवा,
दावीद सुद्धा एवढा मोठा राजा असताना अंगाला राख फासतो, गोंताट नेसतो आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्याची उपासना करतो. जगातलं तुमचं काम. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामधलंच. त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाही. पहिले त्यांचं काम, त्यांना कोणतं काम? मग तुमचं जगातलं काम आहे, कुटुंबाचं काम आहे, नोकरी करता ते काम आहे. हे काम आणि या सबबी देवाकडे चालत नाही. आमेन म्हणाल का? नाही, मी कामाला जातो, मग काय उपकार करतो? कामाला जातो म्हणजे काय लय मोठं डोंगर फोडतो का तू? अरे तुला ताकद देवाने दिली म्हणून तू काम करतो. तुला काय, तुझी बुद्धी, लहानपणापासून देवानं तुला कृपा पुरवली, सहाय्य पुरवलं. आता परमेश्वर तुम्हाला काम करू देतो आणि तुम्ही करता. ऐका, कामाच्या सबबी सांगून सांगून जर तुम्ही देवाच्या घरापासून दूर राहाल ना, रिटायरमेंट नंतर तुम्हाला काहीच खाता येणार नाही. मी सांगतो तुम्हाला 100% काहीच खाता येणार नाही. का? ते म्हटलं कुटुंब चालवण्यासाठी मी तुला शक्ती पुरवेल, ताकद पुरवेल, पण आता तुला नंतर. मग बघा तुम्ही, लोक तरुणपणी पळापळी धावाधावी करतात, म्हातारपणी मंदिरात जाऊन बसतेच नाही का, वाती वळत. मग कीर्तनाला जाऊ, मग अमकं करू, मग तमकं करू. त्यांना कळतं एवढी धावपळ केली पण आता याच्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून तो उपदेशकाच्या पुस्तकात म्हणतो, हे तरुणा, तुझ्या तारुण्यामध्ये तू आपल्या उपकार करत्याला स्मर, तेव्हाच देवाला शरण जा. पहिलं तर तुमचं काम. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यातच. कारण अनाचार बुद्धी. दुसरी गोष्ट, कोणतं कर्म? देवाकडे जाण्यासाठी सगळ्यात मोठं अडखळण कोणतं? अनाचार बुद्धी, म्हणजे विचारपूर्वक कोणती कृती न करणं. कोणती कृती करत असताना जे विचार आहेत ना, माणसाला विचारच देवाकडे नेण्यासाठी अडखण आहे. अनाचार बुद्धी. मग विचार आहे कुठं चांगले? अनाचार म्हणजे, आचार म्हणजे वर्तन. आचार म्हणजे तुमचं लोणच्याचा आचार नाही, आचार म्हणजे वर्तन, ठीक नाही? अनाचार बुद्धी, जी बुद्धी तुम्हाला वाईट वर्तन करायला भाग पाडती, तसली बुद्धी जी आहे ना, तेच माणसासाठी अडखण आहे. देवाकडे येण्यासाठी अडखण कोणतं? ती बुद्धी तुम्हाला सांगते. काय सांगते? कोणी पाहिलाय देव, कोणी पाहिलंय स्वर्ग, कोण म्हटलं परमेश्वराच्या मंदिरात गेल्यावरच आरोग्य मिळतं, कोण म्हटलं परमेश्वर आणि लवकर ढगावरती बसून येणारे, आम्ही तर पिढ्यानपिढ्या हे ऐकतो. ही बुद्धीच तुम्हाला भ्रष्ट करून टाकलेली आहे. सैतान तुमच्या बुद्धीचा ताबा घेतो. एकदा का त्याने बुद्धीचं कंट्रोल केलं की मग त्याच्यानंतर त्या माणसाला देवाकडे जाताच येत नाही. देवाच्या जवळ बुद्धीचं नियंत्रण तो करतो. आज मनुष्याची बुद्धी या सगळ्या असणाऱ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने भ्रष्ट करून टाकलेली आहे. एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुमच्या हातात मोबाईल आला ना, सकाळी तुम्हाला सगळं नको त्या गोष्टी, देवापासून तोडणाऱ्या असंख्य गोष्टी तुमच्या नजरेसमोर उभं राहणार आहेत. कारण शेवटचे दिवस आहेत, त्याचं युद्ध चाललंय. देवाच्या वचनात काय सांगितलं? अग्नीतनं ओढून एकेकाचं तारण करा. आता देवाचं वचन सांगतं अग्नीतनं ओढून तारण करा. आणि तो सैतान काय म्हणतो? होईल तितकं एकेकाला अग्नीमध्ये ओढा. त्याचं पण काम ते, तो अग्नीत ओढायचं. इकडं आमच्या सेवकांचं काम काय? यांना अग्नीतनं बाहेर काढायचं. मग देवाचं हत्यार काय? त्यांना वचन तारणामध्ये आणण्यासाठी पवित्र शास्त्र. सैतानाचं हत्यार, त्यानं मोबाईल आणला, त्यानं टीव्ही आणला, त्यानं जगातली एक सगळी तत्वज्ञानाची पुस्तकं आणली, त्यानं चांगले चांगले लोक बोलण्यासाठी उभे केले की जे माणसाची बुद्धी भ्रष्ट करून टाकतात. आणि पहा, लोकांना कळतं बरं काय. तुम्हाला साधं कोंबडी कापताना बघितली तर तुमच्या मनाची तडफड, तुम्ही ते खात पण नाही. मला लहानपणी चांगलं आठवतं, चिकन खायचो, पण ज्यावेळेस ती कोंबडी माझ्यासमोर कापली त्याच्यानंतर कित्येक वर्ष तर मी चिकन खातच नव्हतो. का तर तिची तडफड बघितली तर ते मला जात नव्हतं, मला उलटी व्हायची. मग आता माणसं कशी काय मारतात? लाखो माणसं एकदम मारतात. कोणी जेवणामध्ये विष घालतं, कोणी सुपारी देतं, आणि सुपारी दिल्यावर सहजपणे तो किती पण मोठा मनुष्य असला, साधा मनुष्य असला तरी त्याला गोळ्या घालून मारतात. आणि एवढं काय हो पकडून. काल एका बाईनं माहेरी जायचंय म्हणून नवरा माहेराला जाताना तो अडखण करेल म्हणून 2 लेकरं घेऊन गेली, तर ते लेकरू रडायला लागलं. तर नवऱ्याचा विचार बदलेल म्हणून तिने काय केलं, त्याचं आणि नरड दाबलं, नाक दाबलं, आणि ते लेकरू मेल्यावर त्याला टाकून दिलं झुडपामध्ये. तर दुसरं लेकरू रडायला लागलं.
नवऱ्याचं मन बदलेल म्हणून तिने त्याला पण मारून टाकलं. मग ही अनाचार बुद्धी येते कुठून? माणसाला एवढं सहजपणे माणूस माणसाला कसं मारू शकतो? काहीतरी डोक्यामध्ये असतं जे वाचलं जातं, काही विचार केला जातो, काही सिरियल पाहिल्या जातात, त्यामध्ये मनुष्य आत्मकेंद्री बनतो, स्वतःकडे जास्त विचार त्याचा लागलेला आहे. आणि सैतान मनुष्याला याच पद्धतीने ट्रॅप मध्ये पकडत आहे, त्याला विचारांमध्ये अडकून टाकत आहे, त्याची कृती विचारांप्रमाणे बदलती आणि मग त्याला असं वाटतं की काय देवाच्या घराकडे जायचंय, कशाला व्यर्थ वेळ परमेश्वराच्या मंदिरामध्ये घालायचा आहे. पण तुम्हाला माहितीये का, लवकर तो ढगावरती बसून येणार आहे. कुठे तुमचं लक्ष? कुठे जगाचं लक्ष? का जग ख्रिस्ताकडे अट्रॅक्ट होत नाही? का मनुष्य आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये ज्या उपासना आराधना चालू आहे तो मनुष्य अस्वस्थ का होत नाही? दावीद एवढा मोठा राज असताना म्हणतो, नुसतं माझ्या कानावरती शब्द पडला, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, माझ्या बुद्धीला चालना झाली, माझं मन आनंदित झालं, माझं अंतःकरण उल्हासित झालं आणि मला असं वाटलं मी कधी जाईल आणि त्याला पाहत राहील. हे विचार मनुष्यामध्ये काय येत नाही? त्याच्या ठाई असणारी अनाचार बुद्धी, त्याचं अंतःकरण. आणि काय होतं की त्या ठिकाणामध्ये विचार त्याच्या डोक्यामध्ये घातले जातात आणि तो मनुष्य देवापासून दूर जातो. त्यांची कर्मच त्यांना देवाकडे जाऊ देत नाही. कोणतं कर्म? दुष्ट विचार. कोणतं कर्म? तो सांगतो आपण कधी पण गेलं तरी चालेल. हे आले कुठून विचार? वाचू एक वचन, मत्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 21 पासून 27 पर्यंतची वचन वाचूया. त्या विचारांची यादीच दिली बघा फार मोठी. कुठले विचार आहेत ते? जी कर्म, अनाचार बुद्धी असं म्हटलंय त्याला. अडखण कोणतं आहे? वाचूया. खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते. असं प्राचीन लोकांना सांगितलं होतं. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल. कोणतं कर्म, कोणती अनाचार बुद्धी? देवाकडे तुम्हाला कोण वळू देत नाही. उगाच रागावणं पण तुम्हाला देवाकडे वळू देत नाही. राग जरी आला तरी, असं लिहिलंय, मर्डर पेक्षा भयानक आहे. आणि मग कधी घरात भांडणं झाले, वादविवाद झाले, राग आला तर असं वाटतं की आज चर्चला जायलाच नको. किती प्रॅक्टिकल आहे ना बायबल. आणि बघा तुम्ही, सोमवार ते शुक्रवार पर्यंत घरामध्ये काही गडबड नसती. शनिवार आल्यावर घरात वादाचा प्रसंग निर्माण होतो, कारण त्याला ठाऊक आहे शनिवार नंतर हे रविवारी चर्चला मध्ये जाणार आहे, याला डिस्टर्ब केलं पाहिजे. मग शास्त्र काय सांगतं? खून करू नको असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. खून करू नकोस. पण येशू काय म्हटलं? मी त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. काय काय हो? खून करण्यापेक्षा भयानक पातक. वाचा. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस. जर कोणी आपल्या भावावर, नुसतं भावावर नाही बरं का, नाही तर सिस्टर मोकळ्या, कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल, भाऊ असेल, बहीण असेल, सासू असेल, सून असेल, मित्र असेल, शेजारी असेल, बॉस असेल, सगळ्यांसाठी. कोणतं कर्म देवाकडे येऊ देत नाही. तुम्ही कोणावर तरी, सैतान काय करतो? फक्त म्हणतो रागाव. का? कारण तुला राग आला तर तू देवाच्या जवळ जाऊ शकणार नाही. तो फार हुशार आहे, धूर्त आहे, फार भयानक आहे. तो डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कितीही रागाचा प्रसंग आला तरी सुद्धा तुम्हाला देवाच्या घराकडे जायचं हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. मला देवाच्या घराकडे जायचंय. मग तुमचा भाऊ तुम्हाला रागवण्यासाठी प्रेरित करत असेल, तुमच्या कुटुंबातला सदस्य तुम्हाला राग आणण्यासाठी प्रेरित करत असेल, तुम्ही समजायचं की सैतानाचा ट्रॅप आहे, सैतानाची योजना आहे. लक्षात ठेवा, जर देव आहे तर सैतान पण आहे, देव नाही तर सैतान पण नाही. साधी गोष्ट आहे. देव आहे तर काय होतं? आम्ही फक्त देव 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 तेवढा ऐकतो, पण त्याला जो शत्रू आहे ना, म्हणून म्हटलं अडखण तर कळलं पाहिजे ना देवाच्या जवळ जाण्यासाठी. कोणतं अडखण आहे? राग एक फार मोठं अडखण आहे. ते विचारांमध्ये असतं बघा. राग, एकदा माणसाला राग आला आणि तो राग घेऊन देवाच्या मंदिरात आला तर त्याची रागातच उपासना असते बरं का. दात ओठ खाऊन असं होतं, रागातच उपासना असते.
रागातच त्याची प्रार्थना असते. बघा तुम्ही राग आलेल्या लोकांना जर तुम्ही प्रार्थना करायला लागले ना, तुम्हाला आठवतं का येशू ख्रिस्त तिथं मंदिरामध्ये आला आणि तिथं त्या पुरुषानं एका पापी माणसाला पाहिल्यावर रागारागानं, मी याच्यासारखा नाही. बऱ्याच लोकांच्या प्रार्थनेत तेच डायलॉग असतात नाही का, का ती रागातली प्रार्थना. मग कसं देवाच्या जवळ जाणार आहात? पण या माणसाला, या पापी माणसाला राग आला नाही, तो किती सुंदर प्रार्थना करतो देवाच्या जवळ. म्हणून म्हटलं कोणाची प्रार्थना ऐकली? त्याची प्रार्थना काय? प्रभू मी पापी आहे, मी पापी आहे, ही त्याची कन्फेशन, ही त्याची प्रार्थना आहे. त्यानं राग येऊ दिला नाही बोललेल्या व्यक्तीला. जो व्यक्ती मला बोलतो त्याने त्याचा राग येऊ दिला नाही. म्हणून लक्षात ठेवा, एक परिवार म्हणून जगत असताना ना, रागाचं जीवन परिवारामध्ये जगू नका. का? देवाकडे जाण्यासाठी ते अडखण आहे. परिवारामध्ये राग येऊ देऊ नका एकमेकाबद्दल. माणूस म्हणून तुमच्याकडं राग न येणं हे घडणारच नाही. पण आलं समजा, जरी आला, कधी जायला पाहिजे? कधी जायला पाहिजे? बोला की, सगळं माहिती आहे. कधी जायला पाहिजे माहिती पण आहे, पण जातच नाही हो. सूर्य मावळ्याच्यात किती सगळे पोपटासारखे पटपट पटपट बोल. सूर्य मावळ्याच्यात राग गेला पाहिजे, पण जात नाही. का जात नाही? कारण तुम्ही अडखळले जावे. तुम्ही देवाच्या जवळ जाऊ नये. आणि देवाच्या जवळ जर तुम्ही गेला ना, तर तुम्ही फार मोठे आशीर्वाद मिळवणार आहात. आणि त्या सैतानाला वाटतं तुम्ही आशीर्वादच मिळवू नये. म्हणून कंट्रोल करा आपल्या रागावरती. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्ये. मी तर तुम्हाला सांगतो, राग करणं उगीच रागवणं आणि खून करणं. जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल, उगाच बर का, म्हणजे असं नाही मग तुम्ही म्हणा आम्ही कसंही नाचतो ना, आमच्यावर रागवू नका. उद्या माझ्याकडेच वचन, पळत साहेब रागवू नका. त्याने काय सांगितलं? कसं रागू नये? उगाच रागू. म्हणजे चुकीचं केलं तर रागू. देवाच्या वचनात बघायचं ते. नाही तर मग चुकीचं पण तुम्हीच ठरवणार, बरोबर पण तुम्हीच ठरवणार. तुम्हाला कधी रागायचं तुम्हीच ठरवणार. जे बिब्लिकली आहे, जे शास्त्रात सांगितलं, येशू ख्रिस्त रागावला. कधी रागावला? माझ्या पित्याच्या घराला प्रार्थनागृह म्हणतील त्याला, तुम्ही त्याला काय केलं? लुटारूंची गुहा. म्हणजे रागव, पाळकाला रागवायचा. मंदिर जर लुटारूंची गुहा झाली तर आसूड नुसतं घेऊन नाही, चांगले सटकून काढलं पाहिजे. पण परिवारामध्ये नाही. परिवारामध्ये आम्ही सगळेजण कसे आहोत? उगाच कुणी कोणावरती रागवू नये, उगाच रागवू नये. पुन्हा तुम्हाला सांगतो, क्लेरिफिकेशन मला देणं गरजेचं आहे. समजा एखादी गोष्ट चुकीची करत असेल तर रागवणं तुमचा हक्क आहे. पण जर एखादी व्यक्ती काही कारण नसताना, आम्ही म्हणतो ना, याचं तोंड बघितलं की मला राग येतो. प्रॉब्लेम त्याच्या तोंडात नाही, प्रॉब्लेम तुझ्या तोंडात आहे. कशाला राग येतो? कारण काय तुला राग येण्याचं? त्याने काय तुझं गोडं मारले? तो देव त्याच्यावर प्रेम करतो, सोडून दे ना. विनाकारण राग येणं चांगली गोष्ट नाही. उगा कोणी आपल्या भावावरती रागवू नये. पुढे वाचा बरं. तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. पुढे. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल. कोणते विचार वाईट आहेत? कोणते विचार ज्याच्या संबंधानं म्हटलं अनाचार बुद्धी. कोणती अनाचार बुद्धी आहे? कधी कधी आम्हाला वाटतं हे बावळट, ते बावळट, हे गाढव, ते गाढव. मीच लय हुशार, मी बोलतो त्यास असं भारी बोलतो की माझ्या बोलण्यानं आणि सगळं ज्ञान बाहेर पडलं जातं. लक्षात ठेव, प्रत्येक जण देवाची निर्मिती आहे. देवाची निर्मिती. देवाच्या निर्मितीमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असूच शकत नाही. का तो म्हटला? जास्त तुम्ही कुणाला तरी वेडगळ ठरवता किंवा मूर्ख ठरवता, तुम्हाला वाटतं याला अक्कल नाहीये, आणि त्याच्या संबंधानं जी तुमची कल्पना आहे, या कल्पनेमुळे तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. अडखण आहे ते. पण अनाचार बुद्धी म्हणजे जो विचार करू शकत नाही त्याला विचारणं असं वाटतं मीच श्रेष्ठ आहे, मलाच ज्ञान आहे, मलाच कळतं, आणि जगामध्ये बाकीचे सगळे मूर्ख आहेत. कोणी आपल्या भावाला काय म्हणेल? अरे वेडगळा असे म्हणेल. तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस. त्याला काय हो? वरिष्ठ सभेच्या, सुप्रीम कोर्ट. आधी कुठल्या कोर्टात होत? न्यायसभेच्या शिक्षेस. ज्युडिशियल कोर्ट.
जिल्हा पातळीवरचं जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये त्याला शिक्षा आहे, त्याला तिथं शिक्षा टोटल जाईल. आणि कोणी भावाला अरे मूर्खा जर म्हटलं तर तो म्हणतो एकदम हायकोर्टामध्ये तुला उभं केलं जाईल. कोणीच कोणाला विचारणं सुद्धा वाईट ठरवायचं नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, न्याय करणारा तो आहे, तो न्याय करणार आहे बस. तोपर्यंत त्यानं किती पण वेड्यासारखं वागलं तरी तोंडातनं उच्चारू नका. का उच्चारू नका? देवाला ते आवडत नाही म्हणून उच्चारायचं नाही. आणि तुम्हाला देवाच्या जवळ पोहोचायचं. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्या पुढे. तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस. कुठं हो? नरकाग्नीच्या. काय म्हटल्यावर? अरे मूर्खा. मूर्ख काढून टाका तुमच्या तोंडातनं. कुठं पडणार आहे मूर्ख बोलणारे लोक? नरकाग्नीच्या. हा तर कॉमन शब्द आहे आमच्याकडं. त्याच्यापेक्षा भारी भारी आमच्याकडे डिक्शनरी शब्द आहे. मूर्ख तर मी म्हणतो एकदम बेस्ट लेवलचा. त्याचं जनरल आम्ही गृहीत धरून चाललोय सगळे मूर्खच आहे. मी कुणाला पण अरे वाव आम्हाला हाक मारताना सुद्धा अरे मूर्खा इकडे सर सुद्धा शाळेमध्ये ए मूर्खा तोंड बंद कर. आणि बायबल तर सांगतं हे तुम्हाला देवाच्या जवळ येण्यासाठी का अडखण आहे? काय म्हटलंय तिथं? तो कशात पडेल? नरकाग्नीच्या. म्हणजे देवाच्या जवळ जाणारच नाही. नरकात पडेल म्हणजे देवाच्या जवळ जाणार नाही. मग कोणतं अडखण आहे? मूर्ख म्हणणं हे सुद्धा अडखण आहे. म्हणून आपल्या लेकरांना पण मूर्ख म्हणू नका बरं का. त्याला प्रॅक्टिकल बायबल समजलं ना तो व्यक्ती स्वतःला प्रोटेक्ट करतो. मग म्हणे तुम्हाला प्रश्न पडेल काय म्हणावं पाळक साहेब? सोन्याच म्हणा, सोन्या म्हणा, मोन्या म्हणा, गुट्टू म्हणा, पण मूर्खा म्हणू नका त्याला. शास्त्रात सांगितलं नरकात टाकेल. आणि एकदा का तुम्हाला ती सवय लागली ना तुमची लेकरं सुद्धा मूर्खपणा करण्याचं बंद करतील. प्रभूला काही कठीण नाही. अहो सैतानानं इतका कॉमन शब्द करून तो लोकांच्या हातामध्ये दिलं. त्यानं माणसाची बुद्धीच भ्रष्ट करून टाकली. तो जनरल गोष्टी करून टाकल्या. आम्हाला कळत पण नाही या जनरल गोष्टी आम्हाला नरकाकडे घेऊन चाललेल्या आहेत. आम्हाला देवासमोर देवाच्या जवळ जाण्यासाठी प्रतिबंध करत आहे. तो म्हणतो त्यांची कर्मच त्यांना देवाजवळ देत नाही, त्यांचं बोलणंच त्यांना देवाजवळ देत नाही. साध्या शब्दानं आम्ही देवापासून दूर चाललेलो आहे. या साध्या शब्दानं आमचं आत्मिक जीवन आणि ते उतरणीस लागलेलं आहे. आमच्या आत्मिक जीवनाचा ऱ्हास होत आहे. देवाच्या जवळ जायचं तर हा मूर्ख शब्द पण काढून टाकला पाहिजे. पुढे वाचा. जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास. आता पहा अजून एक अडखण सांगितलेले आहे. वेदीजवळ आणीत असता. पहिली अनाचार बुद्धी म्हणजे याच्यामध्ये आम्ही पाहिलं मूर्ख म्हणणं, रागावणं उगेच हे सगळं. आणि त्याच्या संबंधानं म्हटलं हे आमच्या डोक्यामधले विचार आहेत. या विचारानं आम्ही काय करतो? देवाजवळ जाऊ शकत नाही. हा पहिला मुद्दा. आणि त्याच्यात तुम्ही टायटल लिहा अनाचार बुद्धी. आता दुसरा मुद्दा काय तुम्हाला त्या ठिकाणामध्ये का कोणती गोष्ट तुम्हाला देवापासून दूर नेते? वाचूया. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर मग येऊन आपले दान अर्पण. आता दुसरी गोष्ट मनामध्ये असणारी आडी. कोणती गोष्ट देवाला आणि देवाच्या जवळ तुम्हाला जाण्यापासून अटकाव करते? तो मंदिरात आला, वेदीजवळ यायला लागला, दान कोशामध्ये दान टाकायला लागला. आता दान टाकल्यानंतर ऐका कोणतं दान प्रभू स्वीकार करतो हे पण लक्षात घ्या बरं का. कोणतं दान प्रभू स्वीकार करतो? लाख तुम्ही म्हणत असाल लय मी आणि भारीतलं भारी देवाला दान देते, भारीतलं भारी मी देवाला दान देतो, पण ते दान प्रभू कधी स्वीकारत नाही. मी तर म्हणतो तुमची इन्व्हेस्टमेंटच डेड झाली, तुमचं अर्पण डेड झालं का? तो अर्पण करण्यापूर्वी मला असं वाटतं मी तुझ्या अर्पणाचा स्वीकार करावा. त्याच्यासाठी जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविषयी, तुमच्या मनात आहे का नाही माहित नाही, पण भावाच्या मनात असंच लिहिलंय ना,
काय लिहिले बघा बरं. आपल्या भावाच्या मनात आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काय आहे. हा, काय होतं माहिती का, कुठं तरी तुम्ही गडबडीने त्याचं मन दुखवलेलं आहे, काहीतरी शब्द तुमच्या मुखातनं गेलेले आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. पण तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात येता आणि जसं मी पाहतो त्या ज्ञानी लोकांनी आपल्या थैल्या उघडल्या, सोनं उद आणि गंधरस त्याला दिलं. तुमच्या मनामध्ये पण भावना काय, उपासनेचा भाग म्हणून आपलं अर्पण, आपला दशांश देवाला द्यायला पाहिजे. मग तुम्ही ते तुमचं रुटीन आणि तुम्ही देवाची योजना, देवाची इच्छा म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहता. पण मुख्य भाग काय, हे अर्पण, हा दशांश, याच्यातले आशीर्वाद तर तुम्हाला मिळायला पाहिजेत ना. दशांश देता म्हणजे तुम्ही समृद्ध व्हायला पाहिजे. माझं भांडार समृद्ध असावं म्हणून तुम्ही आपली अर्पण आणि आपला दशांश माझ्या भांडारात तुम्ही आणा आणि परमेश्वर किती चांगलं याचा अनुभव घेऊन पहा. आता तुम्ही दशांश अर्पण देवाच्या भांडारात आणता, पण देवाला वाटतं दशांशाचे सगळे आशीर्वाद, अर्पणातले सगळे आशीर्वाद तुम्हाला द्यावे. ऐका, जसं आम्ही पाहतो या अब्रामानं आपला मुलगा अर्पणाच्या रूपानं वेदीवरती त्या मोरया डोंगरावरती दिला. त्यास परमेश्वर त्याला म्हटला, हे अर्पण मी मान्य केलं आणि याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र, आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे. मग हा आशीर्वाद तुम्हाला का मिळू शकत नाही. अर्पण तर तुम्ही दिलेलं आहे, पण तुमच्याकडे आर्थिक समस्या आहे, तुम्ही समृद्ध व्हायला पाहिजे. काय घडलं असं, मी शास्त्रातनं तुम्हाला पुरावा देऊन सांगतो. कायनाचं अर्पण देवानं मान्य का केलं नाही. हबेलानं पण त्याला दिलं, कायनानं पण त्याला दिलं. मग देव पक्षपाती आहे का. त्यानं नियमच दिलेला होता, त्याच्या डोक्यात त्याच्या भावाविषयीची कल्पना होती, त्याचं अंतःकरण आपल्या भावाविषयी नीट नव्हतं. म्हणून ज्यावेळेस त्यानं वेदीवरती अर्पण टाकलं आणि परमेश्वरानं ते अर्पण अमान्य केलं का, कारण परमेश्वर हृदय पारखणारा परमेश्वर आहे, अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. मग त्यानं बघितलं, हा काईन जो आहे ना, तो फक्त माझ्यावर वरपांगी प्रेम करत आहे, शुद्धीकरण त्याचं मनाचं झालेलं नाही. त्यानं आपल्या भावाकडे जाऊन त्या पद्धतीनं, मी तुम्हाला सांगितलं ना, प्रॉब्लेम तुमच्या हृदयात काय आहे हे नाही. हबेलाच्या मनात काय नव्हतं, पण कायनाच्या मनात कपट होतं ना. म्हणून वेदीकडे येण्याच्या अगोदर कोणता अडखळ आहे, आधी जर आठवलं पाहिजे, अरे माझ्याकडनं कोणाकडं आठवड्यात आता मी चाललो प्रभोजन गेला, आता चाललो चर्च मध्ये, आता चाललो दान टाकायला, काहीतरी माझ्याकडनं शब्द गेला का ज्याच्यामुळं ते माझ्याशी अबोल आहे आणि माझ्याशी ते नीट बोलत नाही किंवा त्यांना माझ्याविषयी राग येतो. पटकन जाऊन तिथं जायचं आणि सॉरी म्हणायचं, प्रश्न मिटला, संपलं. आणि तिथं आला, तुम्ही सॉरी म्हटला, सगळं काही ठीक झालं आणि तिकडे उपासना करू लागला. उपासनेमध्ये देव आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावरती करत असतो. इतकं सुंदर जीवन आहे. हे अडखळ आहे, हे अडखण आम्हाला काढलं पाहिजे. काय अडखण काढलं पाहिजे, वाचा बरं ते वचन परत. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदी जवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काय आहे. पहिल्यांदा येण्याच्या अगोदर, चर्चला येण्याच्या अगोदर तुम्ही जाऊन एकमेकाशी समेट करणं गरजेचंच आहे. कशासाठी माहिती का, कधी कधी म्हणतो त्याला काय किंमत द्यायची. अरे त्याला नाही किंमत द्यायची, ज्याला किंमत द्यायची त्यांनी तुला किंमत द्यावी म्हणून तुला त्याला किंमत द्यायची. आले का लक्षात. तो व्यक्ती कदाचित तितका इम्पॉर्टंट नसेल, पण देवाचं वचन तर महत्वाचं आहे ना. तो व्यक्ती नाही महत्वाचा, कदाचित त्याचा दर्जा पण तो नसेल, तो दर्जा त्याचा नाही, पण तरी सुद्धा आम्ही पाहतो की तुम्हाला तिथं जाऊन तुमच्या परिवारामध्ये असतील तुमच्या, आणि जी गोष्ट तुम्हाला पवित्र आत्मा दाखवत असतो, पहा देवाचा आत्मा तुम्हाला निघतानाच दाखवतो बऱ्याच गोष्टी. कारण पवित्र आत्मा काय नुसतं तुम्हाला अन्य भाषा बोलण्यासाठी नाही आला. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार प्रीती, शांती, आनंद, ममता, सौम्यता, काय हो, चांगुलपणा आणि चांगुलपणा हाच आहे. कोणता चांगुलपणा आहे, त्याच्या मनात काय आहे मी जाऊन त्याचं मन रिकामं करतो, जाऊन सांगतो मला सॉरी ना 2-3दा, जरा थोडस लाडात यायचं. सॉरी म्हणताना पण काही लोकांच्या कपाळावर भली मोठी रेग असते. शास्त्र काय सांगतं माहिती का, तू वेदीवरती अर्पण करायला येण्याच्या अगोदर
काय कर? आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काय आहे, काय आहे असे तुला स्मरण झाले, असे तुला स्मरण झाले. मग काही लोक म्हणतात आपण विसरून जाऊ ना. विसरून जाता याचा अर्थ तुमचं अंतःकरण कठीण आहे, तुम्हाला पवित्र आत्मा चालवत नाही, तुम्ही भावना शून्य झालेले लोक आहात आणि तुमच्या जवळ परमेश्वर कधीच असू शकत नाही. ज्या दिवशी तुमच्यातली भावना संपती ना, मला फिलिंगच नाहीत, मला जाणीवच नाही, मी चुकतच नाही, ही भावना तुमच्यामध्ये असते, तुम्ही कसं देवाच्या जवळ जाऊ शकता? उदया पुत्र काय म्हणतो माहिती का? बाबा मी तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केलंय, तुमचा मुलगा म्हणून घेण्याची लायकीचा नाही. आणि मग त्याचा बाप त्याला कवटाळून म्हणतो माझा हरवला तो मला सापडलेला आहे. ही फिलिंग्स, हे जवळ घेण्यासाठी ही भावना आमच्यामध्ये यायला पाहिजे. कधी देवाच्या जवळ जाणार ती भावना? परमेश्वर पाहतो तुमचं अंतःकरण, तुमच्या हृदयातल्या गोष्टी तो जाणतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, उपासना ही बाह्य स्वरूपी नसती, दान बाह्य स्वरूपी आहे. येते का लक्षात? उपासना बाह्य स्वरूपी नसती. उपासनेमध्ये म्हणून तो म्हटला नाही का, माझे उपासक माझी उपासना आत्म्यानं आणि खरेपणा. मग आत्म्यातली उपासना हे तर आहे, हे आत्म्यामध्ये आहे. बाहेरून दान टाकणं आहे, बाहेरून हात उंच करणं आहे, बाहेरून नाचणं ना, बाहेरून गीत गाणं, हे सगळं बाह्य स्वरूपी. पण आतमध्ये काय? वाचा बरं काय म्हणलं, तुझ्या अंतःकरणात आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध, म्हणजेच अंतःकरणामध्ये, अंतःकरणात आपल्या विरुद्ध काय आहे, आपल्या विरुद्ध काय आहे असे तुला स्मरण झाले, असे तुला स्मरण झालं तर तेथेच वेदी पुढे, तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव, दान तसेच ठेव आणि निघून जा, निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर. काय कर? पहिले समेट कर. म्हणजे समेट नसणं हे सगळ्यात मोठं अडखळण देवाच्या जवळ जाण्यासाठी. म्हणून प्रत्येकाचा प्रत्येकाशी समेट असलाच पाहिजे. जोरात आम्ही नेऊ द्या, सगळ्यांचा सगळ्यांशी समेट असला पाहिजे. मला पटत नाही, मला चालत नाही, ज्याला पटतं तो तुम्हाला सांगतो, त्याच्याच इच्छेप्रमाणे तुम्हाला वागावं लागणार आहे. मी चुकत नाही, माझं काहीच चुकत नाही, मला हे लोक त्रास देतात, अहो ते नेहमी आमच्यात असतं. आम्हाला नेहमी वाटतं की नाही ते चुकीचेच, मी बरोबर आहे. पण देवाच्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा मी चुकीचा आहे. पौल म्हणतो ना, मी जगात सगळ्यात मोठा पापी आहे. पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. पौलापेक्षा आमची सेवा किती प्रभावी, ज्यानं अनेक मंडळांची स्थापना केली, ज्याच्या सावलीने लोक बरे होत होते. तो म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी, माझ्यामध्ये दोष आहे, माझ्यामध्ये चुका आहे. मन कठीण होऊ देऊ नका. देवाला अशा मनाची गरज आहे. तो म्हणतो अर्पणापेक्षा सुद्धा, तिथं लिहिलंय अर्पण टाकू नको, पहिली जाऊन समेट कर. देव अर्पणाकडे त्याचं लक्ष नाही, त्याचं लक्ष समेटाकडे आहे. त्याचं लक्ष अंतःकरणाकडे, त्याचं लक्ष हृदयाकडे. जो व्यक्ती हृदयातनं देवा लोकांना क्षमा करतो ना, तो देवाच्या अधिक जवळचा असतो. ऐका, नीट ऐका, जे स्टेटमेंटचे विधान मी करत आहे ना, या विधानातले आशीर्वाद तुम्हाला समजणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला ते रहस्य, ते सिक्रेट कळेल ना, त्या दिवसापासून आशीर्वाद, दानातले आशीर्वाद मी तुम्हाला सांगत आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, दशांश आणि अर्पण यातले खूप मोठे आशीर्वाद आहेत. देव कधीच कोणाकडनं असंच काढून घेत नाही, पण ते देत असताना त्यातले आशीर्वाद त्याला रिव्हील करायचे आणि 100% आशीर्वाद द्यायचे. थोडक्यात मध्ये एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. विधवेच्या घरातली शेवटची भाकर विधवेनं एलियाला दिली, तर एलियानं तिला जो आशीर्वाद दिला, 3.5 वर्षाचा पुरवठा त्याला, म्हणजे ही अर्पणातली दशांशातली ताकद आहे. मग ते आशीर्वाद आमच्याकडे काय येत नाही, त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. तो समेट पहिल्यांदा कर, आणि ज्या दिवशी तू समेट करेल, समेटाचं अंतःकरण, क्षमेचं अंतःकरण तुझ्याकडे असेल, तर तू देवाच्या जवळ असेल. मग योसेफ देवाच्या जवळ का होता? का 11 पेंड्या त्याच्या पेंडीला नमन करतील, सूर्य चंद्र तारे नमन का करतील? कारण योसेफ मोठ्या पदावरती गेल्यावर सुद्धा त्याची भावंड त्याला म्हणतात, आम्ही तुला विकलं आणि आता तुझे दास, तुझे गुलाम म्हणून आम्ही तुझ्याकडे राहू. त्याच तो म्हणतो, वाईट वाटून घेऊ नका, ही परमेश्वराची योजना आहे. त्यानं त्याला कवटाळलं. त्याचं अंतःकरण या लोकांविषयी कुठल्याही आढीनं भरलेलं नव्हतं. आज तुमच्या मनामध्ये जर आडी असेल, तर लक्षात ठेवा, हे फार मोठ्या अर्पणाचे आशीर्वाद तुम्ही घालवणार आहात, देवाच्या जवळ नाही पोहोचू शकणार. हे
हे त्याचं अंतःकरण देवानं पाहिलं आणि तो म्हटला, योसेफा, लहानपणापासून एक गोष्ट मी तुझ्याकडे पाहत आहे, तुझ्या मनामध्ये कोणाविषयीची द्वेष भावना नाही, म्हणूनच मी तुला सांगतो 11 पेंढ्या तुझ्या पेंढेला नमन करतील. कोण जाणार आहे देवाच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च पदावरती? देवाच्या जवळ राहिल्यानं हे आशीर्वाद तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. कोणते आशीर्वाद? अर्पणातले आशीर्वाद तुम्हाला अनुभवायचे, दशंशाचे आशीर्वाद तुम्हाला अनुभवायचे. मला असं वाटतं मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीनं आणि जो व्यक्ती हे वचन ऐकत आहे या प्रत्येक व्यक्तीनं अर्पणाचे दशंशाचे आशीर्वाद अनुभवावेतच. तुम्ही पण सर्वोच्च पदावरती जावं. मग सर्वोच्च पदावरती जाण्यासाठी तसलं अंतःकरण पण पाहिजे ना. मग तो काय म्हटला, मनातली आडी ही सुद्धा आम्हाला देवाच्या सहवासापासून त्या ठिकाणामध्ये दूर ठेवणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आमच्यामध्ये राग येणं, आबोला धरणं, वैचारिक मतभेद हे आमचे दहित स्वभाव आहेत. काही गोष्टी आम्हाला विचारानं एकमेकाच्या खंडित करायची सवय असते, ते वैचारिक मतभेद आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काय म्हणतो की जाऊ द्या ना, रहेगा बाज ना बजेगी बासुरी, बोलायचंच नाही. वलांडणाचं सण, त्यांना ओलांडून पुढे जाऊ. इथं ओलांडताल तिथं कसं ओलांडाल? स्वर्गात तर प्रॉब्लेम येईल ना. आणि प्रार्थना काय तुमची? हा झाला तर घेऊन जा. कुठं नेऊन ठेवू तुला? इथं तुझं कोणाशी पटत नाही तिथं तर गोंधळ घालशील तू. इथं तुला प्रॉब्लेम आहे, स्वर्गामध्ये तर हेच लोक असणार आहे. बरं, असं पण तुम्ही म्हणू शकत नाही, देवा तिथं म्हणाल तुम्ही हे आले तर मी येत नाही, तिथं काय? तिथं म्हणा बरं, यांना नेलं तर मी येणार नाही. तिथं तो म्हणतो दोघांपैकी एकाला घेऊन जाईल. मग कोणाला घेऊन जाईल? समेट करतो त्याला घेऊन जाईल. जो समेट करत नाही तो खालीच राहील. समेट करा. देवाकडे जाण्यासाठी फार मोठं अडखण आहे. देवाच्या जवळ नाही पोचू शकत आम्ही जर परिवारामध्ये समेट नसेल. आणि कितीही परिवारानं कौटुंबिक प्रार्थना ठेवा आणि व्यक्तिगत प्रार्थना ठेवा, पण समेटच नाही ना. समेट नाही तर कसा परिवार टिकून राहणार आहे? कसं प्रेमात कुटुंबातलं ऐक्य वाटणार आहे? म्हणून काही झालं ना तर तुमचा वाद सूर्य मावळायच्या आत मिटलाच पाहिजे. आणि म्हणतो पुढाकार कोणी घ्यायचा? मी. बरेच लोक मला कोंडीत पकडतात. बाळक साहेब, नवऱ्यानं मला येऊन घेऊन जाऊन प्रार्थना करा. शाबास. भांडण तुम्ही करा, झगडा तुम्ही करा. अहो काय प्रार्थना तुम्ही ऐकाल तर हसाव कराडाव समजतं. बदला बघा त्यांचं मन. मी जात नाही आता त्यांनीच मला येऊन घेऊन जावं. वा रे वा, ही कुठली प्रार्थना? मला एका पाळकाच्या मिसेसने फोन केला होता. ते बिचारा पाळक मला सांगायला लागला, अहो गेलो आणायला तिला. मी त्याला विचारायला सांगितलं, जा घेऊन ये, कशाला वादविवाद करतो? आपल्याला सेवा करायची तर सगळं. पाळक साहेब, तुमच्या सांगण्यावरून गेलो, सगळे सासू सासरे सगळे मारायला अंगावर धावून आले. मग सोडून पळून आलो, जीव वाचवून आलो. मग 4-6 महिने गेल्यावर त्याच्या बायकोचा मला फोन आला, बघा ना माझा नवरा मला नेत नाही. तुमच्या नवऱ्याचा मला फोन येऊन गेला. म्हटलं एवढे लोक अंगावर मारायला सोडल्यावर ते कसं तुम्हाला घेऊन जाईल? नाही असं काय झालं नाही. अहो सांगितलं म्हटलं त्यांना. मग आता काय करू? मग अशी प्रार्थना करा ना, परत त्यांनी मला न्यायला घेऊन जायला यावं. म्हटलं आता मी अशी करत नाही प्रार्थना. अजून तुझ्या घरच्यांचं डोकं फिरलं म्हणजे परत तो येणार नाही. एक काम कर, तू स्वतः तिथं जा आणि तो तुला काही बोलणार नाही, कारण तो देवाचा सेवक आहे. समेट असला पाहिजे. कशाला आडी? सगळे मरणार आहे तो. आणि आडी ठेवून उपयोग तरी काय? रात्री झटकाला आणि सकाळी मेलो तर काय राहणार आहे? हो, जीवनामध्ये राहणार तरी काय आहे? कशाला सगळी एवढी शरीराची, जीवनाची, स्थानाची प्रौढी तरी का मिरवायची? हे जीवन आपलं नाही, याच्यावरती स्वामित्वच आपलं नाही. हे देवाचा श्वास आहे, प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा आहे. रोजच्या दिवसामध्ये लक्षात ठेवा, रोजचा दिवस जगताना असं समजून जगा की हा दिवस माझा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी तुमचं अंतःकरण द्रवलं जाईल, एकमेकाविषयी प्रेम उत्पन्न होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वर्गामध्ये जाण्यासाठी अडखण आहे, देवाच्या जवळ जाण्यासाठी अडखण आहे.
म्हणून तुमच्या मनामध्ये जर कोणाची अडी असेल ना, तुमचा आत्मिक स्वभाव आल्याशिवाय हे घडू शकत नाही. आत्मिक स्वभाव येऊ द्या. दैहिक स्वभाव आहे, या दैहिक स्वभावामध्ये प्रॉब्लेम आहे. आत्मिक स्वभाव असेल ना तर तुमचा आत्मा तुमच्या देहावरती राज्य करेल. आत्म्याला राज्य करू द्या तुमच्या देहावरती. हे देवासाठी, देवाजवळ जाण्यासाठी हे सुद्धा एक फार मोठं अडखण आहे. 27 वचन वाचा. 27 वचन. व्यभिचार करू नको, व्यभिचार करू नकोस म्हणून सांगितले होते. म्हणून सांगितलं होतं. हे तुम्ही ऐकले आहे. हे तुम्ही ऐकलं आहे. मी तर तुम्हाला सांगतो, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो, त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. व्यभिचार केला आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे. कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे. यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे. कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे. यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा. असा कोणता अवयव जो तुम्हाला पाप करण्यासाठी प्रवृत्त करतो? कोणता अवयव आहे? कोणतं अडखण? तिसरं अडखण जे सांगितलं त्याला व्यभिचार. आणि या व्यभिचारामध्ये तो म्हटला की एखाद्या स्त्रीकडे तू कामेच्छेनं पाहशील, कामुक नजरेनं पाहशील, तर तो म्हटला तू व्यभिचार करतो. आणि व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला तो म्हणतो नरकामध्ये टाकलं जाईल. ऐका, आजच्या दिवसातलं सगळ्यात भयानक पाप जर कोणतं असेल तर ते व्यभिचार. ते कॉमन झालेलं आहे. त्यांना त्या गोष्टीचं काही वाटत नाही. अशा प्रकारची जमात, अशा प्रकारचा समुदाय दिवसेंदिवस आणि बनत चालला की त्या समुदायाला, त्या लोकांना असं म्हटलं सदोम गमोरापेक्षा भयंकर पातकं आता होऊ लागलेली आहेत. आणि त्या लोकांना काही वाटत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका कोणती माहिती का? आज सेवक जर 2-2, 3-3 लग्न करून ते सेवा करत आहेत, मग कोणता अभिषेक मंडळीमध्ये राहणार आहेत? वडील पदावरती सुद्धा बऱ्याच ठिकाणात आज सेवक म्हणून मी जातो, मला त्या ठिकाणातल्या गोष्टीबद्दल खंत वाटते, वाईट वाटते. कित्येक वेळा गेल्यावर काही दुसरे लोक येऊन सांगतात की पळक साहेब तुम्ही त्यांच्यावर कशाला फिरता? त्यांचा संबंध अमक्या मंडळीतल्या स्त्री बरोबर आहेत. त्यांची पत्नी, यांचा संबंध, त्यांचा संबंध. आणि मंडळीला पण ते माहीत असतं, पण तरी सुद्धा मंडळी एकदम शांत चुपचाप बसती. कशी मंडळी देवाच्या जवळ जाऊ शकेल? कशी पोचणारे मंडळी देवाच्या जवळ? कसं देवाचं सानिध्य उतरून येईल? कसं देवाची समक्षता येईल? म्हणून म्हटला तुझा डोळा जर तुला पापाला प्रवृत्त करत असेल, काय कर म्हटलं होत्या ना? तो उपटून टाकून. काय करून टाक? उपटून टाकून दे. डोळा जर पापाला प्रवृत्त करीत असेल, चर्च मध्ये जर डोळे फिरायला लागले, चर्च मध्ये जर मुलं मुलींना आणि मुली मुलांना शोधायला लागले, तर ते देवापासून दूर जाणार आहे. वर्शिप बँड मध्ये काय चालू आहे? जी तरुण लेकरं उपासना करत आहे, त्यांच्या उपासनेचं केंद्रबिंदू काय? त्यांना असं वाटतं की कोणावर तरी माझा प्रभाव पडला पाहिजे. आणि शास्त्र काय सांगतं? याच कारणामुळे ते देवापासून अडखळण आहे. दावीद माझ्या हृदयासारखा आहे, उपासक. ऐका, तो माझ्या हृदयासारखा आहे. का? तर दाविदाचा पडलेला डेरा मी पुन्हा उभा करेल, त्याची भगदाड मी बुजवील. रात्रंदिवस देवाची उपासना करणारा दावीद. अडखण कोणतं आलं? युद्धाला जा म्हटल्यावर युद्धाला गेला नाही आणि गच्चीवरती थांबला. एका स्त्रीकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्या स्त्री बरोबर त्यानं व्यभिचार केला. आणि परमेश्वर त्याला म्हटला तू माझं मंदिर बांधायचं नाही, तू आता माझं मंदिरच बांधायचं नाही. त्याच्या डोळ्यानं पाप केलं. म्हणून उपासना करणाऱ्या उपासकाने जर तुम्हाला वाटतं उपासनेमध्ये मी देवाच्या अधिक जवळ असलं पाहिजे, मग तुमचं कोणता अवयव तुम्हाला अडखण करत आहे? तो हात जर अडखण करतो ना, तर तुझा हातच तोडून टाक. असंच लिहिलंय ना? काय लिहिलंय?
तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल, पापाला प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून टाकून काय दे. करून कर? उपटून टाकून काढून टाक. पुढे तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल, तुझा हात जर तुला त्या मोबाईल मधल्या अश्लील गोष्टी पाहण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो म्हणतो मोबाईल नाही, हातच तोडून टाक. मोबाईल नंतर तोडतो, परत दुसरा घेशील, पण तू हातच तोडून टाक म्हटलेला आहे. किती भयानक आहे. कोणतं अडखण आहे? कोणतं अडखण आहे? आज लोकांना कळत नाही अडखण कोणतं आहे. ते म्हणतात नाही हे जनरल आहे आणि देव जनरल नाही, तो स्पेशल आहे. तो तुम्ही जसा पवित्र तसे तुम्ही पवित्र असा, तसा मी. डोंगरावरती मोशे तिथं आला ना, पायातल्या वाना बाजूला काढून टाक, जळत्या झुडपातनं त्याला दर्शन दिलं. मोशे माझ्या समोर उभा राहशील तर तू भस्म होऊन जाशील. पर्वतावर देव बोलत आहे, ऐका. त्या बोलत असताना त्या ठिकाणामध्ये देव बोलताना काय म्हटला, एक गोष्ट ध्यानात ठेव, मी आणि तू बोलत असताना लोकांना छावणीच्या बाहेर बोलव, आणि एकाने सुद्धा तुझ्या आणि माझ्यामध्ये येता कामा नये. जर ते येतील आणि त्या पर्वताला डोंगराला स्पर्श करतील, ते भस्म होऊन जातील. मग पशु असेल पक्षी असेल, कोणी सुद्धा हात. एवढा देव पवित्र आहे, एवढा देव पवित्र आहे. तो कोणाची गय करत नाही. पशु पक्षी प्राणी यांची गय करत नाही. तुमची गय करेल का? त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, असं त्याच्या संबंधानं बोललं. पण ज्या तो गेतशेमनी बागेत स्वतःच्या जगाच्या पापाचा प्याला पिला, तो पाप झाला असं शास्त्रात लिहिलं, आणि देवानं त्याच्यावरती प्रहार केला, त्याला नष्ट करून टाकलं. तो म्हणतो माझ्या देवा तू माझा त्याग का केला? म्हणजे तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणतं अडखण आहे? तर ते पाप ही अडखण आहे. त्याच्यामधलं व्यभिचार हे एक फार मोठं अडखण आहे. शुद्ध ठेवा जीवन, विचार शुद्ध ठेवा, चांगल्या विचारने प्रीत व्हा. लक्षात ठेवा, देव तुमचं शरीर पाहत नाही, विचार पाहतो. इथं लिहिलंय, असंच लिहिलंय ना. काय वाचा बरं? तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल, तर तो उपटून टाकून दे. कारण तुझे संपूर्ण शरीर, सगळं शरीर नरकात टाकले जावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा. बुद्धी जर जास्त चालत असेल ना, मतिमंद बना. येते का लक्षात? आमची बुद्धीला चालते, नाही मी देव नाही पटवून देतो, घाल मातीत. देव नाही, आता तू बडबड करशील आणि मरताना मरायला लागलं, बोलव ना पाळकाला, मग तुझी मैत मलाच करायची, मग मी प्रार्थना, देवा हा आत्मा तुझ्या फेक म्हणून खाली त्याला कबरेत. लय मूर्ख आपल्या अंतःकरणामध्ये म्हणतो देव नाही. कोण म्हणतं देव नाही? मूर्ख. शाणे म्हणतात का? त्याला माहिती हे संपणार आहे, जीवन संपणार आहे. आता तरुण आहे, बघत 25 वर्ष झाले मला इथे. देवाच्या दयेने अजून धडधाकट आहे. एवढ्या वर्षामध्ये प्रभूनं कृपा पुरवली, अजून 20-25 वर्षानं सगळा चेहरा सुरकुतलेला असेल, जखड झालेला असेल. हे सगळं घडणार आहे, मग अंतिम समय येणार आहे. पण आत्ताच मी माझ्या स्वतःवरती विजय मिळवला. जो अवयव मला देवावर विश्वास ठेवण्यापासून, प्रभूपासून दूर नेतो, त्याला काढून टाकणं याच्यामध्येच माझी भलाई आहे. दुर्लक्षित करा ते. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट वाचूया. प्रकटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय 8वं वचन. याच्यामध्ये जवळजवळ 3 गोष्टी आहेत, परंतु जेवढ्या होतील तेवढ्या पाहूया. परंतु भेकड विश्वास न ठेवणारे, अमंगळ खून करणारे, विश्वास न ठेवणारे, अमंगळ खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे. म्हणजे त्यांना देवाकडे येण्यासाठी अडखण. अग्निगंधकाचं सरोवर म्हणजे ते देवाकडे येऊ शकणार नाही. कोण येऊ शकणार नाही? पहिलं सांगितले 8व्या वचनामध्ये. परंतु भेकड. कोण हो? भेकड. जे भेकड आहेत ना, ते देवाकडे कधीच येऊ शकत नाही. भित्रेपणा असू देऊ नका बरं का. शद्रक, मेषक, अबेदnego मूर्तीकडे पाहून घाबरले नाहीत. सॉरी, त्या भट्टीकडे पाहून नाही घाबरले. त्यांच्यामध्ये डेअरिंग होतं. काही झालं तर या मूर्तीला दंडवत घालणार नाही. आमेन म्हणा. कधी कधी भीती वाटते. जो मला माणसांसमोर नाकारेल, मी त्याला कुणासमोर नाकारेल? कधी कधी माणसांना घाबरतो आम्ही. काय करणारे माणसं जास्तीत जास्त तुम्हाला मारतील,
अपमान करतील, याच्यापेक्षा काय करतील? पण तिथं स्वर्गामध्ये देवाने तुमचा अपमान करणं, तुम्हाला नाकारणं परवडणार आहे का? मला प्रार्थना करण्यासाठी अडखण आहे, मला देवाकडं आणि देवावरची श्रद्धा माझी मजबूत व्हावी याच्यासाठी अडखण आहे. का घेऊ नाही का? भेकड लोकांना स्वर्ग राज्य मिळणारच नाही. लाख चर्चला याल पण भित्रेपणा तुमच्यात आहे, पण देवाच्या जवळ तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही. देवाच्या जवळ डेअरिंगबाज लोकांचा प्रवेश आहे बरं का. डेअरिंगबाज लोक लागतात त्याला. तुम्ही आला असाल, तुमचा समाज, तुमचे लोक यांना नाकारून आला असाल, 100% ॲश्युरन्स देतो तो, तुम्ही माझ्या जवळ असणार 100%. काही लोकांना प्रभूला स्वीकारायचं, देवाला, आणि निर्णय याचा घ्यायचा असतो की मी जर प्रभूकडे आलो तर माझं घर कोणी चालेल. डेअरिंग नाही होत. सेवा करणं सोपं नसतं. परवाच मी काही पाळक लोकांशी बोलत होतो, त्यास ते म्हटलं की बरं झालं तुम्ही आज आला, नाहीतर आम्ही आता नोकरी करायचं ठरवलेलं होतं. का तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं बंद झालं, कसं काय कुटुंब चालवायचं, आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत करत मला असं वाटलं की आता घर चालवणं मुश्किल आहे. आणि आम्ही ठरवलं, मी माझी साक्ष त्यांना सांगितले की ज्यास मी आलो आणि त्यावेळेस कशा पद्धतीची परिस्थिती होती, कशा डिग्र्या फाडल्या, कसं कॉल माझा आलेला फाडून टाकला आणि प्रभूची सेवा केली, आणि कसे मला 2-3 रुपये मिळत होते घराघरात प्रार्थनेला गेल्यावरती. जे मुलं जुने असतील त्यांना माहिती आहे, असे हातामध्ये 10 पैसे 20 पैसे देऊन माझ्या हातात 2 रुपये 3 रुपये द्यायचे. त्यास मला वाईट वाटायचं, एवढ्या गरीब लोकांमध्ये सेवा करायची, एवढं चर्च चालवायचं, आणि ज्या चर्चला माझ्याकडं, आणि मी त्यांचं भाडंही भरू शकत नाही, काय करावं मला, आणि कधी कधी भीतीनं, आणि मला रात्री झोप येत नव्हती. म्हटलं किती काळ या प्रकारची अवस्था राहणार आहे. आणि 2-3 वेळा मला सुद्धा असं वाटलं की सगळं सोडून निघून जावं, परंतु म्हटलं नाही, आता जर मार्ग धरला ना, शेवटपर्यंत जे होईल ते होईल, त्याच मार्गाने निघालो. आणि त्याचा परिणाम काय आज लोकांना उभं राहून सांगू शकतो. देवाचे प्रिय लोक, डेअरिंग असू द्या, परमेश्वर तुमचा पुरवठा आहे, परमेश्वर तुमचा सहाय्य करताय. ज्या देवाने तुम्हाला बोलवलं, डेअरिंगने जीवन जगा. या भेकड लोक देवाच्या कधीच जवळ असू शकत नाही, कधीच नाही. डेअरिंग पाहिजे तुमच्यामध्ये. कॉवर्ड्स देव कधीच ऍक्सेप्ट करत नाही. त्यांना भीती असेल तर तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही, पण तुमच्याकडे निधडी छाती पाहिजे. पावलाकडे ते ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त? मरण, संकट. मरणाला घाबरत नाही म्हणजे संपलंच की हो. माणसाला जगात शेवटचा शत्रू कोण आहे? मरण. तो त्यालाच घाबरत नाही मी. शेवटचा शत्रू मरणच आहे, याच्यापेक्षा कोणता? मरण, संकट, छळ, उपासमार. हा उपासमार. मी देवाकडे आल्यावर मी उपाशी राहील. कसलं उपाशी राहतो? देव तुम्हाला उपाशी ठेवतो का? आणि दुष्काळ पडल्यावर येलेला मांस आणि भाकर दिली, उलट देव त्याच्या लोकांना भारी देतो. मटन काय देतो? डोंगरावर मासे. काय डोंगरावर दिलं? सगळं प्रोटीन युक्त देव देतो. ते म्हटले अहो यांच्याकडे काय नाही, हे उपाशी आहेत, काय फिकर करते हो? डोंगरावर कुठं भाकरी येतील? अरे चिंता तुम्ही करू नका, रानात मी भाकरी दिला, डोंगरावर देणार नाही का? कशाची भीती बाळगता? डेअरिंग असू द्या देवाच्या मार्गामध्ये चालताना. प्रभू सगळं काही देणार आहे. आमेन. जी मुलं वाजवतात, गातात, काळजी करू नका बरं का. आपल्या भविष्याकडे बिलकुल बघू नका. तुमचं भविष्य देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे, आणि त्याच्यासाठी माघारी पण जाऊ नका. डेअरिंगनी त्याच्या मार्गामध्ये चाला. आमेन. तुम्ही देवाच्या जवळ पोचाल. दावीद देवाच्या जवळ पोचला म्हणून 7-8 भावंडांपैकी त्याला निवडला. 8वा तो म्हणतो दावीद का? त्याच्यात डेअरिंग आहे. गल्ल्यात त्याला पाहून शौल घाबरून लपून बसला, आणि दावीद म्हणतो मी लढतो. अरे काय तुझ्यात कसलं तुझी टेस्ट म्हणी काय? एक मेंढरूस आज अस्वल घेऊन गेलं, सिंह घेऊन गेलं, मी आणलं. अरे हा गल्ल्यात आहे, तो सिंह नाहीये. हा मला माहिती आहे, पण परमेश्वराच्या नावाने मी त्याच्यावर चाल करून जाईल. हे डेअरिंग पाहिजे प्रियांनो. लेचपेचं जीवन जगू नका. देवाच्या जवळ जायचं तर तुमच्यामध्ये भित्रेपणा नकोय. देवानं आम्हाला भित्रेपणाचं नव्हे तर कसला आत्मा दिला? सामर्थ्याचा. अहो आम्ही पॉवरफुल लोक आहेत. हालेलुया. लोकांना आमची भीती वाटली पाहिजे. आम्ही काय लोकांची भीती बाळगायची? पैशाला सुद्धा आमची भीती वाटली पाहिजे. खातो का काय सगळा? देवाच्या लोकांना कशाला पैशाची भीती? देव पैशाची भीती. जा समुद्रात जा. काय करू प्रभू? एक मासा आहे, मग जा गळ टाकला, 2 नाणी सापडतील.
अरे पैसे पण देव समुद्र माशाच्या पोटांमध्ये ठेवतो, कशाला चिंता करता? मग घाबरायचं नाही, आपण चर्च बांधायचं मोठं. वी आर नॉट कॉवर्ड्स. आम्ही भित्रे नाहीत, आम्ही पॉवरफुल लोक आहोत. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, चर्च बांधायचं, हे चर्च बांधायच्या अगोदर आपण गरीब होतो, चर्च बांधल्यावर श्रीमंत झालो. आता देवाला काय मला टाटा बिर्ला बनवायचं काय माहित नाही, अजून मोठं बनवायचं असेल. एक बांधलं मंदिर तर देवाने याच्यापेक्षा भारी केलं. म्हणून जे लोक मला युट्यूब वरून ऐकतात ना, हे चर्च तुमचंच आहे, तुमच्यासाठीच आम्हाला बांधायचंय, मोठं करायचंय. कॉवर्ड्स बनू नका, चांगले सामर्थ्यशाली बना, डेअरिंग बाज बना. तुमचा पैसा इथं गुंतवा, 100% देव तुम्हाला श्रीमंत करेल. आणि गुंतवत आहेत बरं का, बरेच लोक गुंतवत आहेत. एक व्यक्ती मला रोज 10 रुपये 5 रुपये पाठवतो गुगल मीट वरून, सॉरी त्या गुगल पे फोन पे वरून 10 रुपये 5 रुपये मला रोज पाठवतो. मी पोरांना दाखवतो, म्हटलं रे 10 रुपये 5 रुपये कुठपर्यंत सांभाळू. म्हणजे त्याला माहिती आहे ही गुंतवणूक आहे. आमेन. देवाच्या राज्यामध्ये ज्यास तुम्ही चालताना तुम्ही स्वतःचा विचार करू नका. पुढे वाचा आता, पुढे. परंतु भेकड विश्वास न ठेवणार. तिसरी गोष्ट विश्वासहीन. कोणती गोष्ट अडखण आहे? विश्वास नसणं हे सगळ्यात मोठं अडखण आहे. विश्वास धरा. काय विश्वास धरायचा? तो माझ्या बरोबर आहे. काय विश्वास असला पाहिजे? माझ्या बरोबर आहे. बोला, काय असला पाहिजे? तो माझ्या बरोबर आहे. मी आजारी हा विश्वास नाही पाहिजे. मग काय विश्वास पाहिजे? तो माझ्या बरोबर आहे. मला शुगर आहे हा विश्वास नकोय. मग काय? तो माझ्या बरोबर आहे. कोण माझ्या बरोबर आहे? परमेश्वर. मग किती शुगर वाढली तर तो तुमच्या बरोबर आहे, नॉर्मल तोच करेल ना. आमेन. हा विश्वास आहे. हालेलुया. मी कर्जबाजारी हा विश्वास नकोय. मग काय? परमेश्वर. कोण माझ्या बरोबर आहे? परमेश्वर. मग परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तर परमेश्वर काळजी घेईल ना. आमेन. सिंहाची तोंड बंद केली, सावकाराची बंद करणार नाही का? हालेलुया. दात पाडेल, त्याची काळजी करू नका. हालेलुया. म्हणून डोंबलं भर करू पण नका बरं का, नाही तर दात तो पाडणारे म्हणलं जातील पेशव्या घेऊन, द्या अजून 2-4 लाख रुपये आम्हाला. नाही, काळजी करू नका, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुमच्या बरोबर. हा विश्वास. आमेन. मी बरा आहे, प्रभूनं मला बरं केलं, हा विश्वास. आमेन. हा, कोणतरी जोरात आमेन म्हटलं. कोण म्हटलं? इवा का शिपा? आमच्या बरोबर देव आहे. विश्वासहीन असणारे लोक देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. बऱ्याच लोकांमध्ये विश्वास नाही. शिष्यांकडं त्यांच्या 200 रुपये, 200 का 300 किती के 200 रुपये, ते 200 रुपयावर त्यांचा विषय. एवढ्याला भाकरी पुरतील का? नाही जवळ जाऊ शकले. एक मुलगा म्हटलं माझ्याकडे 5 भाकरी 2 मासे. प्रभूजी बघा काय होतं का, घेऊन ये म्हटलं. अहो, यांनी डेअरिंग करून 4 मासे 4 भाकरी घेऊन आले असते तर इतिहास बदलला असता ना. एवढे वर्ष सहवासात राहून यांच्यामध्ये विश्वास नाही. पण ज्या मुलानं पहिलीच मीटिंग अटेंड केली, येशूची पहिलीच मीटिंग, आणि त्या मीटिंगचा प्रभाव एवढा पडला, तो म्हटला, आणि तो मुलगा डबा खायचं विसरला. आपण त्यांच्यावर उपाशी राहिला. 5 भाकरी येशूकडे आणले, 2 मासे येशूकडे आणले. बायबल सांगतात त्यानं एवढं त्या विश्वासाचं शिष्यांचं नाव जोडलं गेलं नाही, पण त्या मुलाचं नाव जोडलं गेलं. याला जवळ जाणं म्हटलेले. हा विश्वास तुमच्यामध्ये असला. तुमची भाकर देऊन टाका. येशूच्या स्वाधीन करा तुमची भाकर, तुमचं जीवन, तुमची नोकरी. तुम्ही स्वतः येशूच्या स्वाधीन व्हा. आणि एकदा का तुम्ही येशूच्या स्वाधीन झाला तर तुमच्याकडे 12 टोपल्याचे आशीर्वाद राहतील. 3.5 वर्षाचे आशीर्वाद तुमच्याकडे राहतील. देवाच्या जवळ येण्यासाठी हेच मोठं अडचण आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं काय रविवारी गेल्यावर माझे प्रश्न सुटतील का? येऊच नको, सुटणारच नाही तुझे प्रश्न. रक्तस्रावी स्त्री काय म्हणते? मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरी होते. हा विश्वास. आमेन. ती जवळ गेली. बाकीचे लोक गर्दी करत होते, त्यांचा धक्का येशूला लागत होता. शिष्य म्हटले नाही का, तो कोणीतरी मला स्पर्श केला. काय प्रभूजी एवढी गर्दी, कोणीतरी स्पर्श केला असेल? नाही रे, हे वेगळा स्पर्श आहे. हालेलुया. या स्पर्शामध्ये विश्वास आहे. आमेन. आणि तो म्हटला कोणी? ती बाई म्हटली मी प्रभूजी. हालेलुया. आणि तिचं नाव शास्त्रामध्ये येशूच्या जवळ. हालेलुया. रक्तस्रावी स्त्री बरी झाली.
जर तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही देवाच्या जवळ जाल. हे एक तुमच्यासाठी अडखण आहे. एकच गोष्ट वाचूया अजून. अमंगळ खून करणारे हे तर वाचलं आपण. खून करणारे, अमंगळ वगैरे झाले. जारकर्मी ते पण झालं. चेटकी कोण हो? चेटूक करणारे लोक सुद्धा देवाच्या जवळ जाणार नाही. जातील का? तुम्ही नसेल करत पण कोणतरी करत असेल ना टीव्हीत बघणार. कोणाला तर लिंबू टाकायची, बावली टाकायची, टाचण्या टाकायची, बिब्ब टाकायची, हळदी कुंकू सगळं लावून टाकायची सवय. आणि ते म्हणतात आता यांच्या घरात टाकलं ना यांचा पाय तुटेल. नाही तुटणार, तुमचाच तुटेल. आणि तुम्ही देवाच्या जवळ जा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे करणाऱ्या लोकांची पण भीती तुम्ही बाळगू नका. चेटूक विद्येची भीती बाळगणारे लोक म्हणून त्यांना कॉवर्ड्स म्हटलं. कोण? आधी ऐकलं ना भेकड. बऱ्याच लोकांना भेकड. ते काय होतं माहिती का? आणि आमच्या घरात लिंबू पडला आम्हाला ताप आला, देवाच्या जवळ जाणारच नाही. ते लिंबू येशूपेक्षा मोठं आहे का? ती बाहुली येशूपेक्षा मोठी आहे का? सूर्य चंद्र तारे येशूपेक्षा मोठे नाही. आज अमावस्या आहे, आम्हाला त्रास होणार. मग तुम्ही देवाच्या जवळ जाणारच नाही. जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात आहे तो पॉवरफुल. ऐका, कोणतीच गोष्ट तुमच्यावरती प्रभाव टाकू शकत नाही जर तुम्हाला येशूच्या जवळ जायचं. हे सगळं ओलांडून तुम्हाला जावं लागणार. दुसरा मार्ग तपासू नका. गंडा दोरा, काही लोकांच्या हातात असतो काळा दोरा, पायामध्ये असतो. कुस्ती असते हाडकुळे, पण त्यांना वाटतं बॉडीला नजर लागेल. काय तुझ्या बॉडीला नजर लागणार, काळ्या बेंद्र्या बॉडीला, आणि त्याच्यात तू काळा दोरा बांधला. तुला उगाच वाटतं की मला नजर लागणार आहे. लेकराला पण इथं काळा टिक्का, आणि घरी गेल्यावर त्या मिरच्या ओळून कडकड 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 आमच्या लेकराला नजर लागली. तुमचं लेकरू तुम्हाला तरी बघू वाटतं का? सांगा कशाला हे देवाच्या जवळ हे अडखण आहे. ज्यास तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता ना त्याच्याकडे काळा पिवळा दोरा, काळे मणी, काळा टिक्का काही नाही. स्वच्छ लेकरू देवाच्या घरात आणायचं का? तुमच्या लेकराला संरक्षण येशूच्या रक्ताचं आहे. हालेलुया. कुणाचं संरक्षण आहे? येशूच्या रक्ताचं. बोला की कुणाचं संरक्षण? येशूच्या रक्ताचं. उगाच मला विचारायचं नाही पाळक साहेब हे चालतं का? सगळं माहिती असतं, चालत नाही म्हणून मला फोन करत असतील. हे घातलं तर चालतं का, ते घातलं का? तुम्हाला ज्या अर्थी डाऊट आला त्या अर्थी ते चालत नाही. मग माझ्याकडनं काय कन्फर्म करून घेता काय? ते चालत नाही म्हणजे चालत नाही. येशूचं रक्त लाल आहे. आमेन. ते संरक्षण देतं तुम्हाला. आमेन. मग चेटूक करणारे आणि करून घेणारे, चेटकावर विश्वास ठेवणारे लोक हे पण देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. अडखळ नाही, अडखळ नाही. ते तुमची लेकरं देवाच्या हातात स्वच्छ असू द्या. आमेन म्हणाल का? एकदम स्वच्छ. जन्मलेला पावडर लावा, स्नो लावा, लावा की त्याला जॉन्सन बेबी तेलानी मॉलिश करा, सगळं करा, छान करा एकदम. व काळा टिक्का लावून त्याला दाखवायचं तिथं नाही, आणि मग त्याला नजर लागली. कोणाची नजर लागत नाही, अशी कुठलीच नजर जगात अस्तित्वात नाही. आणि लागली असती तर तुम्हालाच लागली असती. पुढे वाचा एक शेवटची गोष्ट. प्रकटीकरणाचं पुस्तक 22 अध्याय 15 वचन. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे. 22 अध्याय 15 वचन. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. म्हणजे ते देवाच्या जवळ येऊ शकणार नाही. कोण येऊ शकणार नाही? आता कुत्र्यांचं नाव सांगितलं. त्याने काय पाप केलं कुत्र्यानं? मग असं देवाला बोलायचं काय होतं? हे कुत्रे देवाच्या राज्यात येऊ शकणार नाही. अजून पवित्र शास्त्रामध्ये कुत्र्या संबंधाने एक वचन दिलं, डुकरा संबंधाने. डुकरा पुढे आपले मोती टाकून. मग डुकर स्वर्गाच्या राज्यात नाही पाहिजे, कुत्रे का स्वर्गाच्या राज्यात नाही म्हणतो? ते माझ्याजवळ येऊ शकत नाही. आहे तरी कोण? डुकराला म्हटला, तो म्हटला यांना वचनाचं महत्व नाही, त्यांच्या पुढे मोती टाकू नकोस. ज्यांना देवाच्या वचनाची किंमत नाही त्यांच्या पुढे मोती टाकू नकोस. बरेच लोक मला समजावून जातात, बाबा साहेब या ना, माझा मुलगा देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही त्याला समजावून सांगा काय अडलंय माझं. इथं ऐकणारे एवढे लोक आहेत, त्यांना सोडून मी त्याच्यावर मेहनत घेऊ?
अरे तुला तुझं तारण करायचं, तुझं तारण तू सिद्ध करून घे. तू नाही आला तर तुझं नुकसान होणार, देवाचं थोडं नुकसान होणार आहे. तो बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके. मग तो डुकरांसंबंधाने म्हणतो त्यांच्या पुढे मोती टाकू नको, पण कुत्र्या संबंधाने म्हणतो हे कुत्रे स्वर्गाच्या राज्यात येणारच नाहीत. कोण आहेत जे देवाकडे जाण्यासाठी अडखण आहे? काय या कुत्र्यांचं वैशिष्ट्य माहिती का? कुत्रे आपल्या ओकीकडं परत, हे कुत्रे जे आहेत ना ते आपल्या ओकीकडं परत जातात. म्हणजे प्रभू कोणाला म्हणत आहे हे माझ्याजवळ नसणार आहे. एकदा पश्चाताप करून ओकी केली, पाप सोडलं, परत जाऊन ते पाप करणं म्हणजे ओकीकडे परत जाणं. एकदा पाप सोडलं आणि परत ते पाप करायची तुमची इच्छा झाली की तो म्हणतो हे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये कधीच येणार नाहीत. पाप सोडलं, तुम्हाला कळलं हे पाप आहे, पण कालांतरानं पुन्हा तुम्हाला ती पापाची भावना जागी झाली आणि तुम्हाला असं वाटलं नाही आता मला दारू पिणं, आता मला सिगारेट ओढणं, आता मला व्यभिचार करणं, आता मला जारकर्म करणं, आता मला शिवीगाळ करणं. सोडलं होतं तुम्ही सगळं. तुमचा देवावरती विश्वास होता, चर्चला तुम्ही जात होता, पूर्वी तुम्ही जात नव्हता, पण तुमचं तारण झालं, तुमचा उद्धार झाला, तुम्हाला प्रभू समजला, तुम्ही बाकीचं सगळं ओकून टाकलं आणि आता त्या गोष्टी तुम्ही करत नाहीत. आता तुम्ही सगळ्या गोष्टी देवाच्या वचनाला तुम्ही महत्व देतात. पण कालांतरानं सैतानानं तुमचं मन बिघडवलं. हे युद्ध शेवटच्या दिवसापर्यंत, तुम्ही कबरेत जाईपर्यंत हे युद्ध चालू असणार आहे. कबर हेच तुमच्या युद्धाचा अंतिम दिवस आहे. तोपर्यंत तुम्हाला युद्ध लढावं लागणार आहे. तोपर्यंत सैतान तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवणार आहे. ज्या दिवशी एखादं सोडलेलं पाप तुम्ही परत करायला जाता, सोडलेल्या गोष्टी असेल, स्वभाव असतील, मी तुम्हाला नुसतं पाप म्हणत नाही, तुमचे स्वभाव पण तुम्ही सोडलेले असतात. आठवा तारणाचा दिवस, किती तुमचा स्वभाव चांगला बनलेला असतो, किती प्रेम करणार असतं, किती संयमी, किती सहनशील, किती ओतप्रोत ख्रिस्ताच्या प्रीतीने भरलेले असतात. तुम्हाला मान, अपमान, राग, लोभ या कोणत्याच गोष्टी तुमच्या अवतीभोवती सुद्धा फिरत नसतात. पण कालांतरानं पुन्हा तुमच्यात तो राग आला, पुन्हा तुमच्यामध्ये द्वेष आला, पुन्हा तो मत्सर तुमच्यामध्ये आला, ज्याच्यामुळे तुम्ही देवाकडे जाण्यापासून वंचित होता. परत त्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या. मग तो काय म्हणतो, हे कुत्रे स्वर्गाच्या राज्यामध्ये येऊ शकत नाही. देवापासून, देवाच्या जवळ जाण्यासाठी हे सुद्धा फार मोठं अडकण आहे. कोणतं? ओकीकडे परत फिरणं, सोडलेल्या गोष्टी परत जवळ करणं. आणि म्हणून लक्षात ठेवा, प्रभूकडे जाऊन आम्ही क्षमा मागितली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे प्रभूजी आज माझं अडखण मला कळालं. म्हणून म्हटलं त्यांची कर्म त्यांना देवाकडे वळू देत नाहीत. देवाकडे वळण्यासाठी काय अडखण आहे? कर्म. कोणती कर्म? एवढी कर्म आम्ही ऐकली. मग आज या दुपारच्या समय आम्ही देवाकडे काय प्रार्थना केली पाहिजे? प्रभूजी मला ताकद दे, या कर्मातनं बाहेर पडून मी तुझी सेवा करू शकेल, मी तुझ्या मार्गामध्ये चालेल. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे